ना लय काम केलं गड्या, आज लय कमाल केली गड्यानं. 2 म्हशी लावल्या एकदम. हा चाल बरं, ढेपी पान बरं झाले. 2-1 किलो ढेप पांडवले खाले, पुरा जिरला न तो. ए बाप्पा, खाऊ पिऊ घालायला लागेल तास तो काम करीन की नाही. 2 म्हशी लावणं का गंमत आहेस का बाबा? नाही नाही, त्याला खाऊ पिऊ घालणं जाय आपल्याला. कुठे बा सोडा न हो, आले सोडू रे तुले मरणासाठीच. नाही नांदूक लागू रे त्याच्या, कुठे त्याच्या मनात येईल. बोंबलू दे किती बोंबल जात, काही घेणं नाही आपल्याला. चाल आपलं हेल्याचं पाहू. बा मला 2 नंबर यायला लागते. सोडा मले. हा पिवळी चड्डी हो ना माई. हो बुडे बा, सोडा ना. मी राजा चांगला नाही का? मी काय केलं अदलो? हा काहीच तर नाही केलं राजा. हो बुडे बा, सोडा ना. मी सारखे जा तुम्ही एका माळीचे म्हणी आहे. काही मला शानपणा शिकू नका. पिवळी कर की निळी कर चड्डी, मला काही सांगू नको. मी काही सोडत नाही. हा तसेच मरणं आहे तुम्हाला. उलटे टाकून मारतो तुम्हाला. थांबा. ताण लागली ना, पाणी ताणा राजा. नाही राजा, भाकर घेकर काही तर पाणी तर पाजा बा पाणी. हा तसंच कोळलं राजा. टांगेला तुम्ही ना, काहीच नाही राजो. तो काही नाही राहिला तोंडात. पाणी तर पाजा. थांब पाणी पाहिजे का तुले? आण बरं गळा डॅनी, त्या नालीतलं पाणी आण बरं. 1 डबा भरून पाजले गईल त्यातलं पाणी. कुठे बा मला सोडा राजा, मी काहीच नाही केलं बा. मी चांगला आहो ना, तुम्हाला माहित नाही मी चांगला होतो. आम्हाला काहीच घेण देण नाही. तू चांगलास की वांगलास आम्हाला काही सांगू नको. काही टुपरू लावू नको मागं. आम्हाला कसं आमच्या हेल्याचं काम पुरते. त्या ढेप मांडायची राहिली, चारा कुटा टाकणार झाले, कसा तगडा झाला पाहिजे ना तो. त्याचे पैसे वसूल झाले पाहिजेत की नाही. एक तर तुम्ही नुकसान करेला, नुकसान भरपाई द्या आणि तुम्हाला मग सोडतो. बुडे बा, जेवढं नुकसान झालं असेल तेवढं भरून देतो बा. रुपया देतो मी तुम्हाला. मला सोडा फक्त तुम्ही. या जेवल्याचं काही करा बा, पण मी देतो पैसे तुम्हाला. अरे मस्त असेल रे तू, भाऊ केले का कसं यास? मला का असं लटके लावू देतं का? माही पैसे भरून टाकतो. कसं रे, त्या व्यापाऱ्याला म्हणसले का पैसे द्या. त्याबरोबर मला गुतवलं. काय बोलाल तर का बाबू तुले? तुस तर आला, तुलीच तर नव्हे होती पैशाची. लालच बुरी बला असते, घेणं दाबून. आता माझ्याबरोबर तू लटकला. तो डॅनी बळबळ न करून आपलं काम राहिलं ना. आपला हेला उपाशी आहे. 2 म्हशी लावून आला एक तर हेला. त्याला जोसा जाणार लागेल की डबल आपल्याला. काल लावल्या पाहिजेत की त्यानं म्हशी. आपला धंदा डुबवतो. तू काय त्या नाला गेल्या लागला? चाल ये इकडे, हेल्याला तारा कुठा करू. चाल बापा, हेल्याची सेवा राहिली. याच्या कुठे नांद लागतं बापा. डेले पोराईपेक्षा हेला कामाचा. पाय त्या हेल्याची कशी सेवा करून राहिले. तिथं ढेप मांडतात, काही चारा टाकतात, काही कुटा टाकतात, 4 खेप पाणी पाजतात त्याले. आणि आपण स्वतःचा पोटचा गोया असून आपण आपल्याला उलट टांगल्या बुड्यानं. सांग रे, काही आहे का माया दया? की कसं या काय माहित बा. उलट लटकवलं का ना, घेणं देणं उलट टांगलं ना रे बा. देवल्या कसं करते रे आता घाटी देऊन राहिले का सारं? तुया पै भोगा लागून राहिले मले. तुया पै अटकलो रे मी शिवल्या. बेकार झालं रे. कोणी येऊनही नाही राहिलं का टिसा वाडक्यात. आलं असतं तर त्याला थोड्या लावलं असतं का आपल्याला. नाही का 2 दिवस झाले उलट टांगेला. काय होते काही नाही. आता का मरतो काय माहित. मुले खरं बाय भेटतात की नाही काय माहित. माय बायको तशी आठवण काढतशी नाही की बस. तिला तर लयच आठवण येतशी नाही. आपल्याला की नाही आता हेल्याची बुकिंग चालू करायला लागेल बाबा. नाही तर मग अशी सकाळसारखी गडबड होती. तो म्हणते माई म्हैसला, तो म्हणते माई म्हैसला. त्याच्यात कसं टाइमपास होते आपला. कसं म्हशी जास्त लागत नाहीत ना, मग कसं भांडणार काम येते ते. ते तर बोरी आयडिया दिली तू ना, ते माझ्या डोक्यात होतोच म्हणा. ते गॅसची कशी बुकिंग करतो आपण, सिलेंडर पाहिजे असलं आपल्याला की तशीच बुकिंग चालू करायला लागेल. आपल्याला एक स्पेशल मोबाईल घ्यायला लागेल, 1 नंबर. आणि तो नंबर सारेला पब्लिश करायला लागेल, द्यायला लागेल नंबर आपल्याला. मग आपले गिराईक त्याच्यावर फोन केला की तसा नंबर त्याला देऊन टाकत जो. या टाइम बी देत देऊ त्याला, त्याच्या टाइमला या म्हणून. बरोबर आहे. गेलो आहे ना, सांगतो आता. एवढी गिराईक हँडल नाही होत बुवा. कालच तर पाहिजे 5,000 धंदा झाला. तरी त्या सरपंचानं आणि त्या ओमेच्या बापानं कल्ला करू लेका टाइमपास केला सारा. काय जाऊन काल अजून 2-4 म्हशी वाढल्या असत्या, मग धंदा झाला असता. अजून 7-8 हजार धंदा झाला असता. ते कसं बुकिंग असली की मग टेन्शन नाही. त्याच्याप्रमाणे घेऊन येतो तू. त्याचा नंबर आला त्यात तसा है की नाही. जाऊ दे बा, 2-3 हजार रुपये जातील, आपला खर्च होईल. पण मग आपला टाइम बरबाद होत नाही ना. कसं टाइमवर लोकायला होते ना. मग बुकिंग सुरू केली की टेन्शन नाही आपल्या जी डोक्याले. चाल मग एखादा नंबर घेऊन येऊ, मोबाईल बी घेऊन येऊ. तर म्हटलं म्या मोबाईल आणा लागते आपले आता अर्जंट. बुडबा म्हणतो बे, काय होतं? बुडबा तोंड वाचून राहिला. बुडबा एक आयडिया देणं होती तुम्हाला. असे कालपासून माझ्या डोक्यात फिरूनच राहिलं ते. पोरही म्हणे मला कसं आपल्या गावात आहे की नाही जर्सी काही जास्त आहे.
गाईचं प्रमाण जास्त आहे, मसाळाचं कमी आहे. आता तुम्ही हेला तर आणला एखादा सांडगेण बी आणा गावात, तर कसं आमच्या गाई बी लावल्या जातील बा. कसं गाई लावायला डॉक्टर बघायला लागते, नाही दुसऱ्या गावाला जावं लागते. आपल्या गावात काही सदन नाही लावायचं. तर कसं तुम्ही जर आणला तर कसं एक सोबत दोन्ही कामं होतात. म्हैसी लावल्या जाते, गाय बी लावल्या जाते. तू आम्हाला म्हणून राहिला तर तूच अन्न व्हावा. आमच्या जण होते काय आता? हेलाही वागवा, सांडही वागवा, काय गळा माणूस असतो. तूच घेऊन ये ना. तुझ्या कसं 5-7 गाई बी आहे, तुझ्या घरचंही सरकं होते आणि बाईटचंही होते. कसं तुला अनुभव बी आहे त्याचा गाया गिया वागवायचा. आम्हाला काय अनुभव बी नाही त्यातला. तूच घेऊन ये ना आम्हाला सांगितल्यापेक्षा. अचानक जमत नाही ना बापा, मग पोराचं लग्न राहिलं करायचं. पोरीच्या बापाला काय सांगसा, पोराचा बाप गाया लावायचं काम करते, सांगा हा धंदा सांगू काय मी? ते कसं नाही बापा, पोरात लग्न झाल्यावर करीन लागलं तुम्ही. अरे का मस्त, फक्त तुम्ही कुरापत्या काढून देता आणि आम्हाला घ्यायला लावत जा. हो मोठा चांगला आहे धंदा. त्यानं आयडिया दिली ना आपल्याला. ह्याला तर वागूनच राहिलो की नाही, एक साणी बी वागू आपण याच्याबरोबर. काय करावं लागते, 100 भले 2. हो कमाई चांगली आहे ना याच्यात बी. असं फक्त आता पैसे सेटिंग लावा लागेल गड. आपल्याला पैसा नाही आता. याच्याजवळून सेटिंग लावू पैशाची. कारण कसं याच्यात गाई आहेत ना, आणि याला इकडे तिकडे पोहा लागते. याला काही सांड सापडत नाही का, म्हणून तर म्हणून राहिला. पैसे हात देते आणि आपल्याला सांड बी आणून हात देते. टेन्शन न घेतो आता. घेतला असता आपण गडा, पैसाही नाही आमच्याजवळ. काय कसं काय करा, काही सुचत नाही ना आम्हाला. पैसे पुढे जाता येत नाही बा. सांग बा आता कसं करशील. आता हेल्याचीच तर बापा हाच तर उधार घ्यायला, यायचेच तर बापा 5,000 रुपये हप्त्यानं फेडणं चालू आहेत. आता काय कायचे पैसे फेडावं आम्ही. एवढीच गोष्ट काय बुडे बा, का पैशावर गेलं काय? मी देतो तुम्हाला पैसे, लागून तेवढे पैसे. फक्त कसं पहिला नंबर आपल्याला लागेल तुम्हाला. माई गाय कधी येऊ, सारे ढोरं सोडून द्यायला लागतील, पण माई गाय पहिले लागेल तुम्हाला. हो तर तो पैसे देतो बा मी. चिंता काय करा लागते बापा, काय जाणतो आम्ही सांड. चाल मग बाजारले. चला बुडे बा, सांडच घेऊन येऊ आज का. हा वाड आहे रे, हा याला बिन सांड बी. जमलं की मग चला बाजारले जाऊ मग आता. पहा बुडवा काय वड्डा सांड आहे. पाहा कलर पाहा का तेज मारून राहिला. बापा बापा खतरनाक सांड आहे राजा बुडवा. हाच घ्या राजा, टाप आहे मस्त. हा खपाखप लावत्या. हो हाच घ्या बुडवा. का शंभळा गिमळा समजतं का बी तू, की मॅटावा मी. हो बे पाय ना तो किती लोड आहे तो. एक गायने लावले जात त्याची आहे ना. हे चिपेल चापेल आहे तो, पायात फिरेल बी आहे. काय येडा झाला का बाबा तू? हे पैसे लात गड्या त्याची. होय होय डंगरा आहे तू. माशी लागेल आहे त्याले. काय तू जोय जाय. हा दातगीत पाय जायचे. काय गड्या माणूस, आम्ही तर दुरून ऐकतो गड्या. तुलेला काय एवढा झाला होय, गाया वागून राहिला. त्याकडे गोरपे गारपे असतात तरी तुला समजत नाही काय भयाड्या गोष्टी करून राहिला. बा तुम्हाला काहीच समजून नाही राहिला. तो खायला लोड आहे. कसं स्वस्तात मस्त भेटते ना, जास्त पैसे द्यायची गरज नाही. आपण कसं घरी गेल्यावर खाऊ पिऊ घालू त्याले, सट्ट करू. करतो त्या स्वस्तात मस्तली. 10,000चे ढेपच खाऊ घालायला लागेल. 2 महिने वागवा अंगावर. किती धंदा डुबते. कसं चलतीचं घेतलं 2-4 पैसे जास्त, पण चांगलं. कालपासून करणमध्ये काम. 2-4 जरी गाई लावल्या तर पैसा वसूल. हे कुठे रणक वागवतं सोबत. 4 महिने खाऊ घालतो मग कुठे गायला येईन. हा हे कोण वागून रे बाबा डोंगर मस्तक मारी. ते नाही पाहिजे आपल्याला. हा घेऊन देणं शिंद बा, चांगलं घेऊन दे रे बा. हे असं काही घेऊन उडू डोंगर पोंगरा. आपलं मन नाही लागत, चित नाही लागत त्याच्या. काय घेतलं काय बुडे बसाला विचारत सही. तुम्ही राजा पुढेच पळता. थांबा ना पाहू तर द्या मले. मस्त पाया घ्या, चांगला सुपर आहे, कलर बी चांगला आहे त्याचा. लोड आहे काय ना. थांबा मी विचारतो त्या व्यापाऱ्याला. व्यापारी कोण्या ब्रीड लाईनचा आहे सांड, कोण्या गावून आणला सांड? देवगाईचा आहे भाऊ हा सांड. हा देवगाईचा. चाले कसा आहे, पुरा लोड दिसून राहिला मला. पाय ते फिरायला शिंगुटीची काही टाप नाही आहे. सांगा काय किंमत काय याची. काय चोचले करते घेणं ना मिळाले काहीले. नुसतं तोंड पाहून राहिले, सांडायला पाहून राहिले. नुसतं मजा घेतात का रे माही. साऱ्या गोष्टी तुम्ही एकाच दमात येऊन राहिले. दाताले कसा आहे, खायनं लोड आहे, दोन्ही पायात फिरेल आहे. हो हे काय विचारायची पद्धत झाली का? सांग बापा मग कसा आहे दाताले. माया भाऊ इमानदारीचा धंदा आपला आहे. कसं तुम्हाला काही फसवणं नाही. तुम्ही म्हातारे लोक, आणि हा काय वायाच्या लायकीचा नाही. तुम्हाला जर वाया लागत असेल तर हा गडी हातही लावू देत नाही अंगाले. हो तात कुठून पाहू. कसं बा आपल्याला खरं खोटं काही येत नाही. हो जे आहे ते तोंडावर बोलतो आपण. नाही ऐकल्या गेलं तर चालते, घरी बांधत राहील. पण कसं आपण खरंच सांगतो. तुम्हाला घेणं असेल तर घ्या बा. याले काय नेऊन बापा आमचं का मस्तक दाब्यात राहतं. काही पाहिजे नाही बापा. मग असं काय करतं बापा नेऊन. चालेल गड्या चल. पुढे बस चला, काही कामाचं नाही आपल्या. फेल ॲटम आहे हा. ते पुरलं बाबा. म्हातारे लोकात मारलं गेलं तर काय करता. एका झोडकीत जीव चालला जाईल म्हाताऱ्याचा.
बुड्याचा काय करता आपल्या मायबापासारख्या नाही बा आपण फसवत नाही होणारे इमानदारी धंदा आहे आपला बुडवा हा काया सांड दिसून आला ना हा एक नंबर टाप आहे राजा पानं पाहता ती शिंगोटी वा शरीर दृष्टी पान कसा लांब लचक आहे एकदम बिलकुल चांगला आहे राजा हा सांड गायीसाठी एकदम बिलकुल मस्त आहे काया फाया नाही रे बाई बाबा कात काय सारे काय ढोरं करतं का बाबा कलरले कलर होते असते तो आओ इधर सांड देखो कैसा है तो बिल्कुल अच्छा वाला सांड है अपने पास काय करतो बापा त्या काय सार सांड घेऊन रे बापा आमच्या गावात कसाले काही जनपद करतं का बाबा आम्हाला नाही पाहिजे त्या सांड नाही लावल्या तर पुरलेल्या का काही हे रे बाबा आपल्याला नाही घेणार रे गड्या हा सांड काय आणि पाहिजे आपल्याला बुडवा एवढ्या हादरान बोलून राहिला तर चला ना पाहू तसही गड्या काही लावत राहतो आम्हाला नाही पाहिजे रे बापा आम्ही नाही घेतो आम्ही विचारत बी नाही त्याला मग विचारलं तर हिंबटलं तोंड करून वापस या लागलं ते काही पुरत नाही ते विचारायला पुरत नाही कोणाले तुला का नाही का एअरपोर्टपणा करत राहतो सांग ना मग त्याची जनपद कशी होईल तर काही शहर भिन्न कसे काय जनावरेल भाव नसते बोंगे असले का आम्हाला वागवा लागते भाऊ थांबतो आमच्या मनात घेऊ द्या आम्हाला बापा तुमच्या मनात घ्या मी काहीच बोलत नाही बाबा शब्द नाही बोलत आता हो हे तुम्ही तो पहा बापा हा फक्त मी पैसे द्याचा मला बुडवा याने इकडे सस्ता देतो ना तुम्हाला सांड एकदम बिलकुल आहे ना देवगईचा गोरा पानं म्हणजे दूध पिलं प्युअर दूध पिलं गोरा चांगला करंटचा गोरा आहे ना अरे घेऊन जा सस्ता देतो ना बुडवा तुम्हाला सस्ता दे की फुकट दे आम्हाला अजिबात नाही पाहिजे तो पाहिजे गड्या तिकडला लाल जरा द्या मस्त सजून बी आणलाय गड्यानं त्या टकल्याजू एखादं यायला कोणी घेवायला सापडून नाही राहिलं काय फुकाला इका लागते का रे बा तोंडात बोलून राहिलं येऊन नाही राहिलं कोणी घ्यायला आले तिकून दडपून द्यायला लागेल लाल मध्ये याचा पैसा त्याच्यात काढायला लागेल यायला कसं प्युअरचा माल पाहिजे लाल जरच पाहिजे ना थांबा तुम्ही ती मायचा आहे तुम्ही कुठे जसा आहात कसा आहे सांड दाती किती कसा आहे 4 जाती गोरा 4 जाती जाती गोरा आहे बा नुसतं मास्कन दिसून राहिलं कसा नूरवाला नाही वाटून राहिला आपल्याला परवडणार नाही आपल्या बजेटच्या बाहेर जाईन बा 70-80 हजार ह्या लागेल आपल्याला हा सांड सस्तात तर काही भेटणार नाही उडवा शिंगोटी तर अजिबातच नाही त्याला शिंगच नाहीत ना पान सांगा आता होंडे ढोरं करता काय गावात सारे असं शिंगोटीवाला पाहिजे टाप मस्ती शिंगोटी पाहिजे ना हा कसा काय मस्त होता शिंगोटीत गावात होंडे ढोरो हो की भोंडे हो ते तू नको पाहू ते आम्ही पाहू काय तर 70चा घेऊ की 80चा घेऊ माग झालाच चाली पण घेणं हाच आहे किंमत सांडाची ₹1,00,000 हा एक सांड 1 लाखाचा बापा 1 लाखाचा मला वाटलं भेटीन बापा 25-30 हजारात आता 1 लाख म्हणून राहिला बाबा काय बुडे बा कसं करता आता तू घेऊन राहिलता ना बाबा 1 लाखाचा की 2 लाखाचा घेऊ माल तर टापताच घ्या लागेल आमचा हेला पाहायला ना कसा आणला आम्ही टापचा काढून तर आणि तू आता मागे बोलू नको घेऊनच द्या लागते तुले व्यापारी जास्त किंमत होऊन राहिली 1 लाख लय जास्त होतात पद्धतशीर सांगा बा घ्या द्यायचे सांगा ना मग काय घेतात येतात 1000 देतो बाई आहे सांडाचे काय मजा घ्यायला आले का बाबा जरा सांड घेणार की काय तुम्हाला 50,000 तर काहीच नाही भेटत अडीसा कोंबडी नाही भेटत आता 50,000 नाही सांड येणं आहे ना बे 1 लाख रुपये काही बोलून राहिला का जीप दे राहायचं कुकडे वाचून राहिला काय घे 60,000 रुपये झटकनी चालते मोकाय कर सांड डोबा घरातच तू मला 90,000 पडेला वागवायला आम्ही 8 दिवस त्याला खाऊ पिऊ घालून राहिलो रोजचे 10 अंडे दूध ढेप त्याला मेवण काय उसक लागते काय बापा नाही बाबा एवढ्यात नाही भेटत 5-6 हजार जण बाबा आहे बाबा मला नाही 1 लाखाच्या कमी 1 रुपया घेणार नाही जाऊ दे त्याला इकणं नाही रे गड्या दे मग काही पाहिजे नाही आपल्याला गड्या बेपारी 1 लाखाची तर चांगली जोडी येते गड्या कसं आमचं लावणचं काम आहे म्हणून तर सांड मागून राहिलो आम्ही कोण होऊन ते सांडाले ना वायाचा ना कशाचा कामा झाले का त्याच्या कामाला आहे फक्त हा सांड पण आता कसं आहे घ्या लागते बा आम्हाला नाही तुमच्या बजेटमध्ये नाही जमत ते मित्रांनो आम्ही घेतो आता सांड कसं आम्ही आता हेला एक सांडही पाहिजे आम्हाला व्हिडिओला कसं लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा